काय होतं सांगतो. हां. मी विनोदी आहे, हा माझ्यावर एक वारंवार आरोप होतो. पण समोरची माणसं त्याला कारणीभूत असतात. हं, आत्ताचं उदाहरण असं, हं, की माझी ओळख करून देण्यामध्ये हं. माझा निश्चित छापील बायोडाटा वाचलेला आहे. अच्छा. हं. आता म्हणजे आता मी नांदीसारखं नाटक जेव्हा मी म्हणजे जेव्हा त्याचे प्रयोग सुरू होते, तर आत्ता जे नाटक जे लिहिले, डिरेक्ट केलं आणि त्याचा प्रयोग होऊन मी मेकअप काढून आलोय, हं. तर तिथे भेटल्यानंतर प्रेक्षक ना, "अरे, ते तुम्ही दे धक्कामध्ये पेटी वाजवत होतात, ते बघितलं मी, आवडलं." अरे, मी आत्ता काय केलं त्याचं सांगा ना काय ते? म्हणजे पोस्टर बॉईज, आजचा दिवस माझा, येलो, सायकल वगैरे ह्या कशाचीही नावं न घेता, ज्या हरिश्चंद्रची फॅक्टरी ह्याच्यामध्ये माझा फक्त एक सीन आहे. आणि ब्रिकिटा आता तर काय गंमत काय होते, की आपण केलेल्या कामानं लोक आपल्याला कशानं ओळखतील, हे नटाच्या हातात नाही. मग आता हे सांगायला गेलो, की त्याच्यामध्ये मग आम्ही विनोदी ठरतो. बरं मला तुम्हाला विचारायचं की NSD वरून आल्याच्या नंतर तुम्ही लगेच एक सिनेमा केला त्याच वर्षी. तो सिनेमा कसा काय मिळवला तुम्ही? कुठला? कांबळे. निर्मला मच्छिंद्र निर्मला मच्छिंद्र कांबळे. कांबळे. हो. त्या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणजे माझे वडील. माझे वडील एक अत्यंत माझ्या वडिलांनी सूत्रधार नावाचा हिंदी सिनेमा डिरेक्ट केला होता. कोल्हापुरामध्ये कलाक्षेत्र कोल्हापुरातच असं नव्हे, हं. त्या माझे वडील मूळचे चित्रकार, जे पास्ट आउट. त्यांचे बॅचमेट म्हणजे अमोल पालेकर आणि हे वगैरे. पण त्यांना घरची जबाबदारी म्हणून कोल्हापुरात यावं लागलं, नाहीतर त्यांना मुंबईतच करिअर करायचं होतं. मग नोकरी, घरच्या जबाबदारी ह्याच्यामध्ये कला, उत्तम चित्रकार, उत्तम नेपथ्यकार, उत्तम वक्तृत्व, उत्तम दिग्दर्शक म्हणजे अशी असं अनेक वर्ष अशी होती, की जिथे नेपथ्याचं नाव कायम त्यांचं ते फिक्सच राहिले, नाटकं फक्त बदलत गेली. तो सूत्रधार माझ्या वडिलांनी डिरेक्ट केलेला सिनेमा होता. माझ्या वडिलांनी चंद्रकांत मांढरे वगैरे यांच्याबरोबर नाटकात कामं वगैरे केलेली आहेत. आणि ते उत्तम ते त्यांनी नंतर सिरियलमध्ये वगैरे पण काम केलं, ज्याला मठाचं त्यांना अवॉर्ड आहे. वडिलांचं नाव माझ्या चंद्रकांत जोशी. ॲक्च्युली खरं त्यांचा मुलगा म्हणून माझी ओळख आहे. आता ते असं होतं, की कुठल्याही बापाला, "अरे, यांचे हे वडील" असं त्यांना आनंद होतोच तो. हं. पण त्यांचं काम खूपच मोठं आहे. आणि तो त्यांनी डिरेक्ट केलेला सिनेमा होता. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे मी काम केलं. त्याच्या आधी त्यांनी टक्कर नावाचा सिनेमा डिरेक्ट केलेला होता. आणि त्याच्यात माझं पहिलं काम आहे खरं म्हणजे हं. सिनेमाचं. हं. आणि पहिलाच सीन माझा डॉक्टर श्रीराम लागून बरोबरचा होता. डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे संध्याकाळी 6ला पॅकअप म्हणजे पॅकअप. सीन अर्धा राहिला किंवा काय वगैरे, तर ते त्यांची ती पद्धत होती, की एकच वाक्य राहिले, उद्या होईल म्हणून ते मिशी काढून असा हा पॅकअप म्हणजे पॅकअप. मग ते टेन्शन त्या मॉडर्न कॉलेजमध्ये शूट होतं आणि ते वेळेत व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे वन शॉट वन सीन आणि पहिलाच माझा सीन कॅमेऱ्यासमोर. त्याच्या आधी सूत्रधारमध्ये पण मी काम केलंय, पण छोटी भूमिका होती ती. तेव्हा मला मी अभिनय करतोय आणि ते सजगपणे काम करणं जे असतं, तसं ते होतं असं नव्हे. शाळेत सगळीच मुलं शाळेत असताना करतातच. त्यामुळे ते मी क्लेम नाही करणार. पण आपण कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा, कॉलेजची म्हणजे यूथ फेस्टिवल्स, गॅदरिंग आणि तेव्हा आपल्याला अभिनय करायचा आहे म्हणून समजून केलेलं काम. तेव्हाच तो माझा म्हणजे 5 मिनिटाचा वन शॉट वन सीन होता. आणि 5 मिनिटाचा 5 वंश. आणि आत्तासारखं डिजिटल हे नव्हतं तेव्हा. रीळ. रील. रीळ. त्यामुळे तो जो कॅमेराचा घर्रर्र आवाज आहे ना, तो अजून असा कानात आहे, की त्याचं काय प्रेशर आहे, ते तेवढ्या वेळात ते जास्त स्टॉक वाया जाणार नाही. चांगला नटाचं मोजमाप किती डबे खातोय ह्याच्यावर असायचं ते. आणि तेव्हा मी डॉक्टर लागू. लागू, निळू भाऊ, शरद तळवळकर वगैरे ह्या सगळ्या धुरंधर लोकांची कामं पाहिलेली आहेत. तितकी माणसं का ग्रेट होती, ते मी प्रत्यक्ष अनेक नटांना काम करताना पाहिलेलं आहे. आणि डिजिटलला आल्यानंतर काय झालं, की काय चीपच आहे, काय बदलायची
ट्रान्सफर करायचं आणि हे वगैरे, त्यामुळं ऑलरेडी घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बनवलेला सिनेमा जो आहे तो फ्लोअरवर गेल्यानंतर 6-7 पद्धतीनं बनवता और येतो. एक अभी ऐसा वैसा, त्याला काही पैसे काहीच नाहीत. हम्म. त्याच्यामुळं एडिटिंगला गेल्यानंतर एडिटरला झिंजण्या येतील एवढे चॉईसेस. त्यामुळे आपण कागदावर जे व्यवस्थित अभ्यास करून गेलोय तसंच ते घडेल असं काही नाही. सगळ्याच दिग्गजांबरोबर सगळेच काम दिग्गज. करायला मिळालं त्या सिनेमात. त्या सूत्रधारमध्ये तर गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नाना पाटेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळूभाऊ, गजानन जहागीरदार. आता गजानन जहागीरदार वगैरे मी तेव्हा 8वी-9वीत होतो. ही कुणीतरी एक बडी हस्ती आहे आणि मोठ्या नावाचा हा बुजुर्ग नट आहे, दबदबा त्यांचा. हम्म. एवढंच आम्हाला माहिती होतं. अदरवाईज कशाला माहिती असते. नंतर मी जेव्हा त्यांचं चरित्र, आत्मचरित्र आणि सगळं वाचल्यानंतर या माणसांची कामं पण सिनेमांमध्ये वगैरे, कारण गजानन जहागीरदार मोठं नाव होतं त्यावेळेचं. पण आमच्या आठवणी कशा, पन्हाळ्याला शूट होतं आणि तेव्हा नुकता असा टी व्ही आला होता. घरामध्ये टी व्ही वगैरे आमच्याकडे कशाला असतोय. आणि पन्हाळ्याच्या त्या शूटला त्या हॉटेलवर शारजाच्या मॅचेस सुरू होत्या, इंडिया पाक. आणि आम्हाला आयती संधी की शूट, आणि ते असे खुर्चीत बसलेत, मॅच बघतायत आणि एका बाजूला त्यांचं इकडे हे सगळं सुरू होतं आणि एका बाजूला खाली प्लेटमध्ये काजू होते असे. फक्त काजू होते? एरवी काजू होते असे. एरवी घरात आपल्याला शेंगदाणे मागायची बोंब, काजू कुठले. त्यामुळे मॅच बघता बघता हळूच तिखटा मिठाचा काजू आणि हे. तर हळूहळू नंतर तरी म्हणजे काहीच नाही वगैरे. ते जेव्हा कळलं आमच्या वडिलांना, तर त्यांनी एक कानाखाली वळून ते म्हणले की अरे कोणाचे काजू खाल्लेस तुला कळत नाही? मग ते गजानन जहागीरदार होते वगैरे. आता मी अशा त्या म्हणजे शरद तळवळकरांबरोबर खूप आम्ही इतक्या गप्पा मारल्यात आणि इतकं काय काय ऐकलंय ना, भरपूर कालावधी. ते घरी यायचेही कायम. त्यामुळे सकाळचा नाश्ता करतानाच्या माझे वडील घरी असोत नसोत ते यायचेच. त्यामुळे खूप गप्पा ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्या आठवणी अनंत आहेत.